आज आपण मूल्य शिक्षण, योग आणि एज्युकेशन याच्यातला मूल्य शिक्षण हा भाग आपण बघणार आहोत. अ, मूल्य शिक्षण म्हणजे काय? कोणाला काय समजलं असेल, कोण सांगू शकतंय? मूल्य शिक्षण म्हणजे काय? मूल्य शिक्षण शाळेमध्ये घेतलं जातं. शाळांमधले टीचर मला वाटतं आहेत इथे कोणी. मूल्य शिक्षण त्याच्या नावावरून तुम्ही काय ओळखू शकता म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाहीये. पण हे नाव तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही त्या नावावरून काय तुम्हाला सांगता येईल? आपण थोडं केलेल्या आपण केलेल्या अध्यापनाचं विद्यार्थ्याला किती अध्ययन झालंय याचं एक संकलन करणे किंवा त्या निदर्शनाला पाहणे. आपण शिकवलेला भाग लेखांमध्ये किती रुजला, त्याला आपण मूल्य शिक्षण म्हणू शकतो असं वाटतंय मला, किंवा मूल्यमापन. हां, तुम्ही जे म्हणताय ते मूल्यमापन झालं. बरोबर. मूल्यमापन. कारण आपण जे शिकवलेलं त्याला किती कळलं ते तुम्ही त्याचं आपण मापन करणार आहोत. बरोबर. किती कळलंय ते तुम्ही बघणार आहात. पण मूल्य म्हणजे काय? मूल्य शिक्षण म्हणजे काय? बोलू मॅडम? मूल्य शिक्षण म्हणजे काय? जे काही नैतिक मूल्य आहेत आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं विकसन कुठपत बरोबर. झालं, हां, त्याला म्हणजे मूल्य तुम्ही शिक्षण त्याला असं म्हणतात. नैतिकता शिकवणार आहात, की तुम्ही नैतिक. कसं वागायचं, कसं बरोबर. मग ती नैतिकता ही कोणत्या-कोणत्या लेव्हलवरती असू शकते. म्हणजे तुम्हाला एक सांगते, तुम्हाला हे नोट्स मधलं नाही आठवलं, काही नाही आठवलं, तरी तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर किंवा एक तुम्हाला या विषयातलं मी तुम्हाला खेळ आणि एज्युकेशन किंवा हे खेळाचं आणि एज्युकेशन या दोन्ही विषयांमध्ये कसं असतं ना, की तुम्हाला कोणत्याही पद्धतीने प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचा एक गाभा जो आहे ना, तो मी तुम्हाला शिकवलेला आहे. त्याच्या आधारे तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचंय. बरोबर? एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं, की ह्याच्यातले तुम्ही पॉइंट्स काही वापरणार आहेत आणि त्या प्रश्नाला अनुषंगाने तुम्ही ते उत्तरामध्ये तुम्ही ॲड करणार आहात. म्हणून तुम्हाला आधी हा विषय समजणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आता मूल्य म्हणजे काय तुम्ही सांगितलंत. हां, मग आता ही मूल्य कोणत्या-कोणत्या प्रकारची असू शकतात? आपण बघा, आपण स्वतःच्या आयुष्यामध्ये कशी वागतो ती असतात. आपण समाजात वावरतो त्याची असतात. आपण देशात वावरतो त्याची असतात. आपण पृथ्वीवरती राहतो. त्या दृष्टीने आपण म्हणजे या वसुंधरेला कसं चांगलं ठेवणार, बरोबर? तो पण विचार आपल्याला म्हणजे आपण आता ती चळवळ चालू झाली की पाणी तुम्ही कमी वापरा किंवा लाकडं तुम्ही कमी तोडा किंवा ह्या तऱ्हेच्या ज्या गोष्टी आहेत, मातीचं संरक्षण करा. मुंबईसारख्या शहरामध्ये सगळं सिमेंट इथे माती आहे, स्वच्छ राहिलं पाहिजे म्हणून लगेच टाईल्स लावल्या जातात. सिमेंट कोबा वगैरे केला जातो. पण त्याच्यानी जे पावसाचं पाणी आहे, ते जमिनीत मुरलं जात नाही. ते वाहून गटारात जातं, गटारांमधून जातं समुद्रामध्ये. समुद्राचं घाण होतो आणि परत त्याची पातळी वाढत जाते. ते वाढलेलं पाणी परत कुठे येणार? वस्त्यांमध्ये येणार. म्हणजे या दृष्टीने किती आपण विचार म्हणजे सगळ्या गोष्टीचा आपल्याला आपलं वागणूक ही सुधारायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर ही सगळी झाली काय? मूल्य झाली, की कुठल्या तुम्ही वागण्यामध्ये तुम्ही काय-काय बदल घडवून आणणार. त्याच्या संदर्भामध्ये जो कोण तुम्ही विचार करता, जी कुठली कृती केली जाते, ज्या तुमच्या कुठल्या भावना तुम्ही व्यक्त करता त्या. बरोबर? एवढं लक्षात येतंय का? आता शाळांमध्ये मूल्य शिकवली जातात, बरोबर? शाळांमध्ये लहान असल्यापासून आता लहान प्रायमरीच्या मुलांना किंवा लहान मुलांना कसं शिकवलं जाणार सांगा बरं? त्यांना मूल्य-बिल्य काय शब्द समजतील का? पहिलं होईल खोटे बोलू नये, हां, म्हणजे आपण मग ते मोठ्यांचा तुम्ही आदर कसं करावा. कसं शिकवणार तुम्ही त्यांना? कशा पद्धतीने शिकवलं जातं हे? ती जुनी कविता आहे ना मॅडम, खोटे कधी बोलू नये, शिव्या कुणाला देऊ नये, बरोबर. म्हणजे तुम्ही गोडफार खाऊ नये. कवितेच्या माध्यमातून शिकवणार, तुम्ही एखादा पिक्चर ड्रॉ करून शिकवणार किंवा एखादी गोष्ट तुम्ही सांगणार. गोष्टीच्या माध्यमातून तुम्हाला शिकवणार, त्यांना शिकवणार किंवा एखादं नाट्य, छोटंसं नाटक करून त्यांना आपण शिकवू शकतो. बरोबर? म्हणजे त्या वयोगटातल्या मुलांना त्या पद्धतीने तुम्हाला ते शिकवायला लागतं. बरोबर आहे ना? जरा मोठ्या झालेल्या मुलांना तुम्ही
बोर्डवरती लिहूनही शिकवू शकता. म्हणजे जसं खोटं बोलू नये, आपण सुविचार लिहितो बरोबर. प्रत्येक म्हणजे मराठी शाळांमध्ये सुविचार हा अगदी लिहिलेलाच असतो. म्हणजे मला आठवतं की मॉनिटर असायचं, तो येऊन सुविचार तिथे किंवा बाई सुंदर हस्ताक्षरामध्ये सुविचार लिहायच्या. मग ते त्या पद्धतीने आपण त्यांना शिकवू शकतो. बरोबर आहे. शाळेमध्ये काही नियम घातले जातात. हे असं असं वागलं पाहिजे, तसं वागलं पाहिजे. ते नियम घालून दिलेले असतात. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण शिकवत असतो आणि लहानपणापासून आपण जे काही शिकवतो, शिकतो, आपल्या घरातले काही नियम असतात, बरोबर? घरामध्ये येताना चप्पल बाहेर ठेवून यायची, आल्यावर पाय धुवायचे किंवा हातपाय धुवूनच मग काय करायचंय, बरोबर? ह्यासारख्या पद्धतीचे नियम असतात. हॉस्पिटलमध्ये वेगळे नियम असतात. म्हणजे त्या जागेनुसार ते वेगळे नियम असतात. बरोबर आहे की नाही? तर आपण मूल्य शिक्षण आणि योग या पद्धतीचा हा आपला आता विषय आहे. म्हणजे योगाचा अंतर्भाव आपण कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि मूल्य शिक्षण म्हणजे काय? या पद्धतीने आपण शिकणार आहोत. मूल्य शिक्षण म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांचा संस्कार करणे. मूल्य शिक्षण, आता शिक्षण आणि मूल्य 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून मूल्यांचा संस्कार आपण करायचा आहे. मूल्ये अशा वस्तूचे प्रतिनिधित्व करतात ज्यांचा अंतर्भाव आपल्या भावना, विचार आणि कृतीमध्ये करणे इष्ट किंवा योग्य असते. बरोबर, म्हणजे आपली जी मूल्य आहेत तुम्ही कशातून ती व्यक्त करता? तुमच्या भावना, विचार आणि कृती. बरोबर. आणि मग हे जे तुम्हाला जी काही मूल्य आहेत तर ती तुमच्या कृतीमधून तुम्ही योग्य प्रकारे तुम्ही एक्सप्रेस केली पाहिजे, दिसली पाहिजे दुसऱ्यांना. बरोबर, म्हणजे दुसऱ्यांना दिसतं हा व्यक्ती चांगला आहे, चांगला वागतो, हे कसं दिसतं? त्याच्या कृतीतून दिसतं. हा विद्वान आहे किंवा याचे विचार चांगले आहेत, ते त्याच्या विचार जो ते प्रकट करतो, विचार तो जे काही बोलतो किंवा ज्या भावनेनं तो बोलतो, त्याच्यातून आपल्याला कळतं की हा माणूस चांगला म्हणजे वागणारा आहे. बरोबर, कारण त्याची मूल्य ही चांगल्या प्रकारची असतात आणि ही आपल्याला भावना, विचार आणि कृतीमधून आपल्याला दिसून येतात. व्यापक अर्थाने शिक्षण म्हणजे व्यक्तीचे अशा प्रकारे परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेला सूचित करते. आता हे थोडंसं इंग्लिशचं ट्रान्सलेशन केलेलं आहे, पण आपण त्याचा अर्थ समजून घेऊया की ज्यात तो त्याच्या चांगल्या जीवनाच्या संकल्पनेनुसार भावना व्यक्त करतो, विचार करतो आणि कृती करतो. म्हणजे काय की आपल्याला माझी लाईफस्टाईल ही अशी चांगली आहे. आता चांगली लाईफस्टाईल, चांगली जीवनशैली ह्याच्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात. एखाद्याला वाटतं काय की मला म्हणजे घरामध्ये सुख सुविधा पाहिजे. एखाद्याला वाटतं काय की चांगली आध्यात्मिक काय म्हणूया आपली ग्रोथ व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. पण आपण सर्वसाधारण रीतीने विचार केला तर एक ढोबळ साचा असतो आणि त्याच्यानुसार आपण म्हणतो की आपण ही चांगली जीवन पद्धती आपण व्यतीत करतोय. चांगली आणि वाईट ही आपण एक त्याच्यामध्ये चांगल्या आणि वाईट मध्ये काही गोष्टी आपण अंतर्भूत केलेल्या असतात. बरोबर? आता तुम्ही एखाद्या व्यक्तीला वाईट म्हणता, त्यावेळेला सगळ्यांचाच एक विचार असतो. एखादा माणूस वाईट वागतो म्हणजे काय? तो रागावतो, एखाद्याला मारतो किंवा दुसऱ्याला फसवतो. म्हणजे ह्या गोष्टीला तुम्ही सगळेच जण वाईट म्हणणार. बरोबर? म्हणजे ह्या गोष्टी वाईट या गोष्टीमध्ये कॅटेगरीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या असतात. एखादा व्यक्ती चांगला वागतो म्हणजे कसं? की दुसऱ्याला मदत करतो, त्याचे विचार चांगले आहेत. अशा प्रकारे की आपण सगळेच जण त्याला चांगलं करतो. तसंच या चांगल्या जीवनाच्या संकल्पना आहेत ना, तर त्याच्यामध्ये तो त्याच्या भावना, विचार व्यक्त करतो. आपण बघितलं मूल्य शिक्षण. आणि ही जी प्रक्रिया आहे, हे जे परिवर्तन आहे, तर परिवर्तन होण्याची प्रक्रिया आहे ना, तर त्याला व्यापक अर्थाने हे मूल्य शिक्षण किंवा शिक्षण असं म्हटलेलं आहे. की म्हणजे काय की त्या गोष्टींचा अंतर्भाव केल्यानंतर तुमचं आयुष्य चांगलं होतं. मूल्य शिक्षणामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा अंतर्भाव तुमच्या आयुष्यात केला. बरं, एक दिवसासाठी केला तर चांगलं होतं का नाही? ती प्रक्रिया आहे. परिवर्तन हे एका दिवसात होत नाही. त्याला काही काळ जायला लागतो आणि
त्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आणण्याची प्रक्रिया आहे. आज केलं, उद्याही केलं, परवाही केलं तर तुमच्यामध्ये ती गोष्ट आतमध्ये तुमच्या शरीरामध्ये, मनामध्ये ती गोष्ट तुमच्या मूर्ते आणि मग तशी कृती, तसा विचार किंवा तशा भावना तुमच्याकडून त्या केल्या जातात आणि त्या दिसतात लोकांना. बरोबर? आता दुसऱ्या शब्दामध्ये शिक्षण व्यक्तीच्या एकूण व्यक्तिमत्वाची पूर्तता करते. आता आपण बघितलं की आपण शिक्षणाने माणसाच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल झालेला आपल्याला दिसतो. आता हे काही नव्याने सांगायला नको, हे मला वाटतं एवढं सगळ्यांना समजतं की पूर्ण व्यक्तिमत्व त्याचं बदलून, म्हणजे नुसतं कपडे बदलतात असं नाही, त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करण्याची पद्धत, आणि ह्यातच माणूस आणि प्राणी याच्यामध्ये फरक आहे. बरोबर? माणूस आहे प्राण्यांमध्ये कशा त्याच्या भावना, जी आली अर्ज किंवा जी आली भावना ती त्याच्या पद्धतीने, पशुच्या पद्धतीने व्यक्त केली जाते, पण माणसाला संस्काराचं कोंदण असतं. बरोबर? तर आणि आपण म्हणून म्हणतो की व्यक्तिमत्व त्याचं बदलून जातं शिक्षणाने. आणि काय होतं, त्याला आदर्श जीवन जगण्यास सक्षम बनवतं. म्हणजे आदर्श जीवन पद्धती जगण्यासाठी शिक्षण हे त्याला सक्षम बनवतं. त्याचे शरीर, मन आणि बुद्धी त्याच्या व्यक्तिमत्वाच्या सामाजिक, नैतिक, अस्थेटिकला शब्द मराठीमध्ये सौंदर्यात्मक आहे आणि आध्यात्मिक परिणामाकडे लक्ष देते. आता या मूल्य शिक्षण म्हणजे मूल्य शिक्षण नाही, या शिक्षणाने त्याच्यामध्ये काय काय बदल घडून येतात. आपण आता तुम्ही योगाला आलात, योगाचं शिक्षण घेत आहात, तर तुमच्यामध्ये तुम्हाला किंवा तुमच्या घरच्यांना तुमच्यामध्ये काही बदल झालेले जाणवले का? तुमच्यामध्ये तुम्हाला स्वतःला काही बदल झालेले जाणवले का? हो. जाणवले, बरोबर? म्हणजे याचा अर्थ असा आहे का की तुम्ही आधी वाईट वागत होतात? नाही ना. आपण आपल्या दृष्टीने चांगलंच वागत असतो, पण आपल्याला नवीन काही गोष्टी तुम्ही शिकलात आणि त्याचं ऍप्लिकेशन ते तुमच्या आचरणामध्ये, तुमच्या विचारांमध्ये तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलात. बरोबर आहे ना? ते तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करत आहात. हं, तर तशाच प्रकारे शिक्षणाने काय होतं, तर तुमचं शरीर, मन, बुद्धी आणि एकूणच आता व्यक्तिमत्व एखाद्याचं घडतं. हं, शरीर, मन, बुद्धी याच्यावरती परिणाम घडून येतो. त्याचा परिणाम काय होतो, त्याचं व्यक्तिमत्व बदलतं. आपण हे बघितलं की व्यक्तिमत्वाची पूर्तता करते. मग ते व्यक्तिमत्व कशामुळे, कसं बदलतं त्याचं, तर स्वतःच्या आयुष्यामध्ये कसं वागायचं, समाजामध्ये कसं वागायचं, किंवा एखादी गोष्ट चांगली होण्यासाठी तुम्ही कसं वागणार आहे, किंवा तुमची आध्यात्मिक प्रगती तुमची कशी होते, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती शिक्षणाने परिणाम तुमचा घडून येत असतो. याच्यात जे परिणाम तुम्हाला दिसतात हे तुम्हाला शिक्षणाने आलेले असतात. परिपूर्ण शिक्षणाचा उद्देश माणसाचा परिपूर्ण नमुना तयार करणे होय. म्हणजे काय की एखादं शिक्षण हे परिपूर्ण ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला उत्तम माणूस घडवणं आपण जे म्हणतो की नाही, की एखादा माणूस उत्तम घडवला जातो. कशामुळे? शिक्षणामुळे. हा त्याचा अर्थ आहे. अशा प्रकारे सर्व शिक्षण एका ना कोणत्या प्रकारे मूल्यांशी बांधले गेलेले आहे. म्हणजे प्रत्येक शिक्षण त्याच्यामध्ये काही मूल्य ही सांगितली जातात. प्रत्येक शिक्षणामध्ये एखादी आपण बोट बनवतो पेपरची, किंवा पेपरचं बेडूक बनवतो, किंवा विमान बनवतो, तर तुम्ही आता त्याच्यामध्ये तुम्ही काय शिकवता सांगा बरं? आपण ओरेगॅमी शिकवलं जातं. ते पेपरापासून काही लहान मुलांना बनवलं जातं. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय शिकवायचं असतं? नुसतंच त्यांना पेपराचं बनवायचं शिकवायचं असतं का? सांगा बरं. काय शिकवलं जात असेल त्याच्यामध्ये? त्यांच्या स्वनिर्मितीचा आनंद. हं? स्वनिर्मितीचा आनंद. स्वनिर्मितीचा आनंद. बरोबर. म्हणजे आपण त्यांना एखादी काहीतरी नवीन करायची त्यांची इच्छा हे व्हावी म्हणजे त्यासाठी बरोबर. आणखीन काय? एखाद्या कलेची जोपासना. हम्म? एखाद्या कलेची जोपासना. बरोबर. एखाद्या कलेची जोपासना. अजून? कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी. बरोबर. कॉन्सन्ट्रेशन वाढवणं. म्हणजे आज आपण एक पेपरची घडी घातली तरी त्याची दोन्ही टोकं एकमेकांना जोडली जाणं हे गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं पाहिजे.
बरोबर. त्याचा उपयोग त्यांना अभ्यासात होत असतो किंवा कलेची जोपासना तुम्हाला जे आवडतंय ते तुम्ही पुढे नेटाने तुम्हाला एंड पर्यंत म्हणजे नुसती घडी घालून संपलं का बोट बनवायचे तर अजूनही तुला काही गोष्टी करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तुम्ही जे एखादं ध्येय घेतलेलं आहे तर ते शेवटपर्यंत तुम्हाला न्यायचंय. बरोबर. किंवा अशी छोट्या गोष्टी ही छोटी मूल्य त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. आपण हे शिक्षण त्याला देत असतो. एक शिकवताना अनेक मूल्य त्याच्याशी बांधली गेलेली असतात. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या अभ्यासक्रमात मूल्य शिक्षण हा विषय स्वतंत्र असण्याची गरज शंकास्पद आहे. म्हणजे काय, आता जर तुम्ही विचार केला आपण शाळेमध्ये आता आपण ह्यांना मूल्य शिक्षण हा विषय देऊया असा खरोखर हा हास्यास्पद विचार आहे की नाही. आपण घरामध्ये मूल लहान असल्यापासून इतरांना बघून बोलायला शिकतं, म्हणजे ऐकतं आणि मग बोलायला शिकतं. मग तो कृती करायला शिकतं. मग चांगलं कसं वागायचं ते आपल्या घरातल्यांना बघून शिकतं. शेजाऱ्या बाजाऱ्यांकडे बघून शिकत असतं. छोट्या गोष्टी त्याला तेव्हा तो शाळेत जात असतो का हो, पण तरी हे चांगलं आहे आणि वाईट आहे आपण त्याला शिकवत असतो की नाही. म्हणजे कुटुंबामध्ये लहानपणापासून आपण ह्या गोष्टी शिकवतच असतो किंवा समाजामध्ये सुद्धा काही कचरा बाहेर टाकायचा नाही ही छोटी गोष्ट आहे. पण आज खरोखर आपल्या देशाला सांगण्याची गरज भासतेय ही किती दुःखाची गोष्ट आहे. मग ही छोटी गोष्ट आपण लहानपणापासून आपण शिकवू शकतो की नाही आपल्या वागणुकीमधनं. मग ही शाळेमध्ये शिकवण्याची गरज खरोखर आहे का? म्हणजे गरज निर्माण झाली. पूर्वी गरज होती का या गोष्टीची? पूर्वी गरज होती का मला सांगा? पूर्वी नाही नव्हती. घरातूनच संस्कार भेटायचे. मग आता आपण घरात संस्कार करत नाही का? नाही ना. का आपण आपल्या घरात स्वच्छता ठेवत नाही? घरात स्वच्छता ठेवण्यासाठी आपण बाई लावली, स्वतः करत नाही. बरोबर, स्वतः करत नाही, पण याचा अर्थ स्वच्छता करत नाही का? आपण एकमेकांना अपशब्द बोलतो का? आपण एखादं क्रिएटिव्ह वर्क करत नाही का? पण काय झालंय माहितीये, आपल्यामध्ये काय झालंय, आपण आत्मकेंद्रित झालेले सगळेजण, म्हणजे समाजाची स्थितीच अशी बदलत गेलेली आहे आणि म्हणून आपल्याला त्याची गरज लागते. आणि आपलं जे फॅमिलीज पूर्वी कशा होत्या की एकत्र कुटुंब पद्धती होत्या, आता विभक्त कुटुंब झाल्यामुळे त्यांना हे सांगणारही कोणी लहान मुलांना उरलेलं नाहीये. बरोबर. आता जर आपण विचार केला, लहान मुलं अगदी बाळ म्हणजे पोटात असल्यापासून आई टीव्ही बघत असते. खरोखर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर ते पोटातही ते बाळ तेच शिकतं. बाहेर आल्यावरती अजून हॉस्पिटलमध्ये बाळ असतं आणि आई आणि वडील सुद्धा, त्याची आजी सुद्धा ते मोबाईलवरती गाणी लावून देतात आणि मग ते मूल कसं छान ऐकतंय हे सांगतात. आता विचार करा, मोबाईलमध्ये किती सारं मॅग्नेटिक पॉवर, इलेक्ट्रिक पॉवर असते, ती त्याच्या शेजारी ठेवणं योग्य आहे का? त्याला ती सवय लागते. ते गप्प बसतं बाळ म्हणून मोबाईलवरती कार्टून दाखवत जेवायला घातलं जातं किंवा टीव्हीवर कार्टून दाखवत जेवायला घातलं जातं. आपण म्हणतो ते कार्टूनच आहे, पण ते टॉम अँड जेरी दाखवलं जातं. तो एक येतो, इथे डोक्यात टपलीत मारतो, त्याच्या पृष्ठभागावर मारत असतो, कुठे काहीतरी दरवाजा आपटतो. म्हणजे ही विध्वंसकता आपण त्या लहान मुलांच्या मनामध्ये, म्हणजे त्यांना वाटतं की हा हे इट इज ऑब्व्हियस की हे ठीक आहे, केलं तर काही बिघडत नाही. मग हे आपण किती चुकत आहोत या गोष्टींमध्ये. म्हणजे आपला दृष्टिकोन हा बदलत चाललेला आहे सगळ्या गोष्टींमध्ये. बरोबर. म्हणजे या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे की छोट्या गोष्टी असतात की त्या आपण खूप लाईटली घेतो आणि मुलं हेच बघत मोठी होत असतात. त्यांच्या मनामध्ये असलेल्या भावना शेअर करण्यासाठी त्यांना आता तर एकच बाळ असतं, दुसरं मुलंच नसतं. तो शेअर कोणाशी करणार? विभक्त झालं ठीक आहे, पण पूर्वी निदान 2-3 असायचे. निदान 2 असणं सुद्धा ठीक आहे, असं माझं तरी स्वतः वैयक्तिक मत आहे, की तो शेअरिंग शिकतो. हे आपल्यातली एक चॉकलेट अर्धी दुसऱ्यांना द्यायची आहे. आणि त्याचा परिणाम स्ट्रेसवर, एकच मूल असतं, त्याला सगळं मिळत असतं. त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण केल्या जातात आणि त्याला मग इतर बाहेर मित्रांमध्ये गेल्यावर कसं वागावं हे त्याला कळत नाही, कारण माझंच खरं, मलाच हवंय. आणि मग तिथे स्ट्रेस लहानपणापासून त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या 5वी पुजलेला आहे. म्हणजे ही खरोखर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तर अशा प्रकारे आपण जर विचार केला, तर आपण आता सध्याच्या काळामध्ये आपल्याला मूल्य शिक्षण हे शाळेमध्ये अंतर्भूत करण्याची गरज
लागलेली आहे. पण आधीच्या दृष्टीने आपण विचार केला तर काय आहे ते बघूया. सध्याच्या संदर्भामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मूल्याचे संस्कार करण्यासाठी एक मिनिट हं. एक विशेष जोर 2 मुख्य कारणांमुळे उद्भवतो. म्हणजे का विशेष त्याच्यावरती जोर दिलेला आहे, तर त्याची 2 कारण. सध्याच्या शिक्षण पद्धतीत एकतर्फीपणा, ज्यामध्ये केवळ बौद्धिक विद्याशाखा विकसित केल्या जातात. म्हणजे आता आपण बघितलं, तुला मार्क किती आहे ते विचारलं जातं. बरोबर? तरी आता काही बदल होऊ घातलेत, आपण म्हणूया होऊ घातलेत, की आता होतात आहेत, की त्याला खेळामध्ये रुची आहे का किंवा इतर काही कलांमध्ये रुची आहे का, थोडंसं विचारलं जातं. पण आपल्याला 99% जे काही दिसतं त्या सगळ्या बौद्धिक शाखा विकसित करण्यावरती प्रत्येक शाळांमध्ये जोर दिलेला असतो. आणि विद्यार्थ्यांचे प्रभावी व्यक्तिमत्व दुर्लक्षित केले जाते. म्हणजे पूर्वीच्या काळी जरी आमची नवीनच पिढी आहे तरी सुद्धा आमच्या वेळेला अशी मंडळं असायची, व्यक्तिमत्व विकास मंडळ, नाट्य मंडळ, कवितेचं मंडळ, म्हणजे नेचर क्लब असायचं. म्हणजे ज्याला ज्याला जे जे आवडतं तर त्या याच्यामध्ये त्यांनी त्याचं नाव नोंदवायचं आणि आमचे शिक्षक एक आठवड्यातून एकदा दोनदा असे त्यांना ते गायडन्स द्यायचे आणि सगळ्या गोष्टी तिथे वाचनाचा क्लब असायचा. ऑफ पिरियडला पु ल देशपांड्यांची पुस्तकं वाचली जायची. म्हणजे हे आता कुठेतरी मिसिंग आहे. बरोबर? मग आणि त्याला काही येत असतं, त्याच्या गुणांना वाव दिला जातो, की ज्याच्यामुळे त्याचं व्यक्तिमत्व हे विकसित होणार असतं. पूर्वीच्या काळी बघा आळ्या असायच्या किंवा चाळी असायच्या आणि त्याच्यामध्ये गणपती ज्यावेळेला गणेशोत्सव असायचा त्यावेळेला नाटकं किंवा कवितांचं वाचन व्हायचं, नाटकं बसवली जायची. हे आता कुठेच नसतं, की त्याच्यामध्ये लीडिंग आपण नेतृत्व करावं. सगळ्यांना घेऊन ते बसवायचंय, सगळ्यांचं ऐकायचं आहे. त्याच्यासाठी एक मॅनेजमेंट त्यांच्या लेव्हलला करायची असते. त्या सगळ्या गोष्टी त्या नाही हे करा. म्हणून आता MBAचे कोर्सेस हे मोठे झाल्यावरती गरजेचे वाटायला लागलेत खरं विचार केला तर. तर आपण म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाकडे दुर्लक्ष केलं जातं प्रभावी व्यक्तिमत्व करण्यासाठी. माहितीचे रूपांतर ज्ञानात केले जात नाही. आपण जर विचार केला तर आपल्याला आपण बघतो की आपण या मुलांना काय देत असतो? माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये केव्हा केलं जातं? जेव्हा तुम्ही ते आचरणात आणता तेव्हा. बरोबर आहे ना? मी काय म्हणते ते बरोबर आहे का? किंवा तुम्हाला काही वेगळं जर म्हणायचं असेल तरी तुम्ही म्हणू शकता. म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडेल, मला एखादा नवीन विचार मिळू शकेल, की माहितीचं रूपांतर म्हणजे आपल्याला जे मिळत असतं. आता तुम्हीही हे जे काही शिकता आहात योगाची, ती माहितीच मिळवत आहात. जर आपण विचार केला तर ही पुस्तकी नॉलेज आहे. हे आपण सगळं माहिती एकत्र करतो आणि ते माहिती ओकतो आहोत पेपरांमध्ये, लिहून काढतो पेपरांमध्ये, बरोबर? पण त्याचं ज्ञानामध्ये ज्यावेळेला केव्हा रूपांतर होईल, की तुम्ही ते आत्मसात कराल, तुमच्या आचरणात समजाल बुद्धीनी आणि तुमच्या आचरणात येईल. बरोबर आहे ना? तर ते ज्ञानामध्ये केलं जात नाही. पुढे IQ, आपण IQ म्हणजे त्याला आपण म्हटलं जातं, आपण IQ टेस्ट केल्या जातात मुलांच्या. इंटेलिजन्स कोशंट म्हणजे बुद्धिमान भागफल मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं. हा केवळ महत्वाचा मानला जातो. म्हणजे 10वी मध्ये आता हल्ली 9वी पासूनच IQ टेस्ट केल्या जातात. म्हणजे मोठ्या-मोठ्या शाळांमध्ये किंवा व्यक्तिगत सुद्धा बरेच जण, की ह्या मुलाचा बुद्ध्यांक किती आहे त्याचा, तो बघितला जातो. आणि मग त्याच्यानुसार ठरवलं जातं, की याला कुठल्या साईडला त्याला टाकायचं आहे. म्हणजे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स की मग व्होकेशनलला टाकायचंय. इत्यादी गोष्टी किंवा त्यात सुद्धा वेगळ्या-वेगळ्या कॅटेगरी प्रश्न विचारून त्यांचं एक पद्धत असते ते करून काउन्सिलिंग केलं जातं त्यांना. बरोबर? पण जास्त महत्व हा IQ ला दिला जातो आणि त्या व्यक्तीचा EQ, ई म्हणजे इमोशनल कोशंट, क्यू म्हणजे कोशंट, म्हणजे भावनिक भाग. आता आपण विचार करा, बुद्धी मला भरपूर आहे, पण मी जर घाबरट असेल तर ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला मी माझं ज्ञान तुमच्या समोर मांडू शकेल का? मला येतंय भरपूर, मी PhD झालेले आहे, मला सगळं येतंय. पण मी जर बोलायलाच घाबरतेय, तर म्हणजे माझा तो इमोशनल कोशंट कुठेतरी कमी आहे ना. भावनिक भाग आहे तर तो म्हणजे वाढायला पाहिजे. तर तो तेवढा महत्वाचा
म्हणजे मानला जात नाही. पण सध्या थोडं मॅडम, थोडं त्याच्यात. हा बोला. या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच जर विद्यार्थ्याच्या बालकांच्या आई वडिलांनी आजी आजोबांनी जर ते चॉईस करून बाहेर काढल्या तर 8वी-9वीला गेल्यावर ही घ्यावं लागेल असं मला वाटत नाही. बरोबर आहे, पण मला सांगा ना, आजी आजोबा असतात का हो जवळ? आत्ताची परिस्थिती कशी आहे? आई जर नोकरी म्हणजे निदान मुंबईमध्ये तरी अशी आहे, की आई जर नोकरी करत असेल, तर आजी आजोबा सांभाळायला असतात आणि नंतर परत त्यांची रवानगी त्यांच्या घरी केली जाते. किंवा बऱ्याच घरांमध्ये असं दिसून येतं, की आजी आजोबा शिकवायला गेले, की तेवढं आवडत नाही. म्हणजे हे आपल्याला दिसतंय या गोष्टी. म्हणजे काय हे शिकवता, आताचा जमाना वेगळा आहे, आता असं वागून चालेल का? वगैरे, वगैरे, वगैरे अशा गोष्टी बोलल्या जातात. हे खरं वाईट वाटतं असं बोलताना. पण त्याच्यामुळेच तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. म्हणून तर म्हणलं, की हा शाळेमध्ये शिकवण्याचा, आता शाळेमध्ये व्हॅल्यू एज्युकेशनचा तास 1 तास 40 मिनिटाचा असणार, बरोबर? मग ती 40 मिनिटंच फक्त आपण व्हॅल्यू शिकवायच्या किंवा मूल्य शिकवायची का त्याला? तसं नसतं ना. तुम्ही दिवसभर सकाळी उठल्यापासून चादरीची घडी करणं, तुम्ही जी बेडशीट आहे तुमची ती नीट करणं, इथून आपण शिकतो. उठल्यावर नमस्कार करायचा बाबा तुम्ही. म्हणा ना तुम्ही कराग्रे वसते लक्ष्मी. आपल्यासारख्या घरांमध्ये हेच म्हटलं जातं. आपण शिकवतो का मुलांना? आपण शिकलो आहोत. एक आपली जी मधली पिढी आहे ना, तिनी हे कार्य करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला नव्याचा आपण ज्यावेळेला एखाद्याचा स्वीकार करतो, त्यावेळेला जुनं सोडायचं नाहीये. जुनं चांगलं आहे ना, ते आपल्याला नव्या पिढीमध्ये आपल्याला ते संस्कारित करायचंय आणि ही आपली जबाबदारी आहे. आणि एकदम सडनली तुम्ही त्यांना नाही, नाही आता असं वागा, असं होईल का? नाही होणार. आताची मुलं सरळ म्हणतात, "बाबा तुम्ही असं वागत नाही आणि तुम्ही आम्हाला काय शिकवता?" म्हणजे हे आधी आपल्या आचरणातून पण यायला पाहिजे, तर ती मुलं आपलं बघून बघून शिकणार आहेत. बरोबर? याचा अर्थ असा नाही, की आपण नव्याचा स्वीकार नाही करायचा, कारण जग हे बदलत चाललेलं आहे. तर या बदलत्या जगामध्ये आता ह्या गोष्टी लॅपटॉपवरती शिकवणं अपरिहार्य झालंय. हे तुम्हाला आत्मसात करायलाच पाहिजे. बदलत्या गोष्टींनुसार जो काही चांगला बदल होतोय, तो तुम्हाला आत्मसात करायलाच पाहिजे. पण याचा अर्थ तुम्ही पुस्तक वाचन सोडायचंय का? नाही. तुम्ही सारखं-सारखं मोबाईलवर वाचत राहिलात, तुमचे डोळे खराब होणार आहेत आणि त्या लाईटनी तुमचं पूर्ण म्हणजे तुमच्या ग्लँड्सवरती पण पिनियल ग्लँडवरती वगैरे पण परिणाम होतो. तुमचं हार्मोनल सगळे लहान मुलांमध्ये तर इतके सारे परिणाम दिसून येतात ना ह्या सगळ्या गोष्टींचे. मग आता हे आपल्याला ठरवायला पाहिजे, की आपण त्यांना मोबाईल किती वेळ द्यायचा हातामध्ये. आता गरजेचं झालंय कारण का आता समजा ऑफलाईन शाळा सुरू झाल्यात, पण ऑनलाईन शाळा सुरू असताना आपण त्यांना किती वेळ त्यांना मोबाईल हातामध्ये द्यायचा आहे. आणि ते मोबाईलमध्ये काय आपल्या नकळत नको ते बघतच असतात ती मुलं. खूप शहाणी आहेत ती. त्यांना जास्त समजतं आपल्यापेक्षा. खूप फास्ट असतात. पण तरी सुद्धा आपला कुठेतरी त्याच्यावरती कंट्रोल असला पाहिजे, की कोणीतरी हे बघतं आहे, हे त्यांना माहिती असलं पाहिजे. बरोबर? म्हणजे चांगलं काय, वाईट काय हे समजावून देणं आपल्या हातात आहे. म्हणजे तू मोबाईलच वापरू नको हे म्हणणं चुकीचं आहे. पण मोबाईलमध्ये काय बघ ह्याची जाण आपण त्यांना देऊ शकतो. बरोबर? काही वेळेला ते ऐकतील, काही वेळेला नाही ऐकणार. पण हे आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे. बरोबर? चला आपण पुढे जाऊया कारण हा संपणारा विषय आहे. भावभावना, आकांक्षा, व्यक्तिमत्वाचा संपूर्ण प्रभावी भाग दुर्लक्षित आहेत. बरोबर? म्हणजे आपण जर EQ बघितला तर EQ मध्ये काय येणार आहे, की भावना, आकांक्षा या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या त्याच्यामध्ये येतात, की तुम्हाला पुढे काय घडायचंय, त्याच्यासाठी तुम्ही कसं वागलं पाहिजे, तुमच्या भावनांचं सबलीकरण कसं करायला पाहिजे, घाबरून न जाता पुढची वाटचाल तुम्ही कशी केली पाहिजे, हे सगळं तुम्हाला अ, म्हणजे व्यक्तिमत्वाचा हा भाग थोडा दुर्लक्षित असतो, तर त्याच्यावरती आता हे सध्याचं म्हणजे रोबोट्सचं उत्पादन म्हणजे मुलं कशी झालीत, ते रोबोट्स आणि झोंबी सारखी झालेली आहेत. तर ते तसं व्हायला नको. आता दुसरा पॉइंट काय आहे? तर मूल्य शिक्षणाच्या संदर्भात शैक्षणिक संस्थांमध्ये हस्तक्षेप करणारे दुसरे कारण म्हणजे आज जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये मूल्यांचा सर्वव्यापी ऱ्हास आहे. म्हणजे आपली मूल्यच ढासळत चालली आहेत. थोडंसं खोटं बोललं तर चालतं.
थोडंसं हे केलं तर चालतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं करत मग मुलांना थोडंसंच जास्त हे ह्या गोष्टींमध्ये कुठे सीमारेषा राहत नाही ना. वैयक्तिक, सामाजिक, नैतिक, राजकीय, राष्ट्रीय, आध्यात्मिक इत्यादी म्हणजे सगळ्याच या पातळ्यांवरती वैयक्तिक या सगळ्यामुळे मूल्यांमध्ये संकट येतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींवरती त्याचा परिणाम तुम्हाला घडून आलेला दिसतो. मूल्यांमधले हे संकट अगदी स्पष्टपणे सांगण्याची गरज आहे. सर्व वयोगटांमध्ये जपलेल्या मूल्यांचा आपल्या परंपरा आणि वारशाच्या समृद्ध मूल्यांच्या ऱ्हासाचे भरपूर पुरावे आहेत. म्हणजे आता सर्व वयोगटांमध्ये ही मूल्य आपण पूर्वापार जपत आलेलो आहोत. बरोबर? आपल्या परंपरेमधून पण ती जपत आलेली आहेत. म्हणजे साधा आपण वटसावित्रीची पूजा, झाडांची पूजा, आपण निसर्गातल्या गोष्टींची पूजा करतो. बरोबर? किंवा आपले काही वारसा परंपरांनी काही गोष्टी चालत आलेल्या असतात. तर त्या सगळ्यांचा ऱ्हास म्हणजे आपण कुठेतरी त्याला जबाबदार आहोत. जर ही जाणीव झाली तर आपल्याला कळेल की ठीक आहे, जर याला आतापर्यंत झालं ते झालं, पण मग पुढे कुठेतरी नव्याने आपण सुरुवात करायला पाहिजे. हे माझ्या मते आपण शिकायला पाहिजे की पुढे मुलांना शिकवण्यासाठी आधी आपल्या विचारांमध्ये आपण बदल घडवून आणायला पाहिजे. आता मूल्य शिक्षणाची प्रक्रिया काय ते बघूया. सॉरी. अशी कोणती प्रक्रिया आहे की ज्याद्वारे आपण मूल्य शिक्षणावरती भर दिला जाऊ शकतो? आता ते आपण बघणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे काय की मूल्य शिक्षण म्हणजे योग्य वृत्ती, मूल्ये, भावना आणि चारित्र्य विकसित करण्याच्या उद्देशाने नियोजित शैक्षणिक कृती. बरोबर? आपण मूल्य शिक्षणामध्ये काय अंतर्भूत येतं तर ह्या सगळ्या गोष्टी की तुम्ही कसं वागावं, कुठल्या गोष्टींच्या संस्कारांचं जपणूक करावी, कुठल्या भावना तुम्ही म्हणजे आपल्या भावना व्यक्त करताना सुद्धा आपण किती प्रमाणात व्यक्त करावा किंवा किती प्रमाणात दाबून ठेवाव्या ना, ह्याला सुद्धा एक म्हणजे याचं तारतम्य प्रत्येकाने वापरलं पाहिजे. आता भावना इतक्या विकृतपणे व्यक्त केल्या जातात ना, म्हणजे एकीकडे अति दाबल्या जातात तर एकीकडे त्यांचं अति प्रदर्शन आपल्याला झालेलं दिसत असतं. तर मूल्य शिक्षण म्हणजे योग्य वृत्ती, मूल्ये, भावना आणि चारित्र्य विकसित करण्याच्या उद्देशाने नियोजित शैक्षणिक कृती. आता आपण शाळेमध्ये बघतो की नियोजित पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला दाखवल्या जातात ते मूल्य शिक्षण. शालेय किंवा इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेत शिकवल्या जाणाऱ्या प्रत्येक विषयाचे मूल्य अभिप्रेत आहे की ते शिकणाऱ्याला एकतर कौशल्य किंवा ज्ञान देते, ज्याचे आता आपण एवढं बघूया की म्हणजे आपण शाळेमध्ये किंवा कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेला एखादा विषय शिकवला जातो तर त्या विषयातून म्हणजे आता इतिहास जरी शिकवला किंवा भूगोल जरी शिकवला तर त्या प्रत्येक विषयातून त्या विषय म्हणजे शिकणारा म्हणजे विद्यार्थी जो आहे तर त्याला कौशल्य तरी शिकवली जातात किंवा असं ज्ञान दिलं जातं की ज्याचं उद्दिष्ट त्याला आदर्श जीवन जगण्याची जाणीव त्याला देतं आणि त्यासाठी म्हणजे ते योग्य जीवन पद्धती बनवण्यासाठी त्याच्यासाठी ते आवश्यक असतं. ते शिक्षण त्याला प्रत्येक विषयाच्या शिक्षणातून दिलं जातं. कुठलाही विषय असला म्हणजे मूल्य शिक्षणाचा एक विषयच असला पाहिजे, एक तासिका वेगळी असली पाहिजे याची गरज नाहीये. तर प्रत्येक जसं तुम्ही मगाशी म्हणालात की प्रत्येक विषय आहे त्याच्यातून आपण हे मूल्य शिक्षण त्याला देऊ शकतो आणि त्याचा उपयोग त्याला कुठे होऊ शकतो तर त्याची आदर्श जीवन पद्धती बनवण्याची म्हणजे बनवली जाते पण आधी ती जाणीव होणं त्याला आवश्यक असतं की माझी जीवन आदर्श बनवायचं आहे तर ते असं माझं जीवन आदर्श बनवायचं आहे अशा प्रकारची काय प्रत्येकाला जाणीव होत नसते पण हे माझ्यासाठी चांगलं आहे एवढं तर आपल्याला समजतं म्हणजेच काय हळूहळू त्या दृष्टीने आपली वाटचाल व्हायला लागते आणि मग पुढे त्याचा चांगला नागरिक बनू शकतो आणि ह्यातूनच त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. त्यामुळे मूल्य शिक्षण हा विशेष विषय म्हणून वेगळा अभ्यासक्रम आणि चौकट असण्याची गरज नाही. म्हणजे वेगळी तासिका असण्याची गरज आहे का? तर नाही. आपण प्रत्येक छोट्या गोष्टींमधून आपण त्याला चांगल्या किंवा वाईट गोष्टींचं जे काही ज्ञान देत असतो त्याच्यातून त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास हा होतच असतो. स्पोर्ट्स आपण पीटीचा तास असतो. पीटीच्या तासामध्ये
खेळायला ज्यावेळेला घेऊन जातात टीचर, त्यावेळेला तुमचं शारीरिक गोष्टी, शारीरिक विकासाकडे तर लक्ष दिलंच जातं. पण त्याच्याबरोबर तुमचे नेतृत्व गुण, एकमेकांना सांभाळून घेणं किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा विकास होत असतो. बरोबर आहे ना? म्हणजे एक विषय शिकवताना इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला ती मूल्य तुम्हाला मिळत असतात. अभ्यासक्रमाच्या योग्य मूल्य योगदानाबद्दल अधिक जागरूक होणे, अ, शिकणारा एक मिनिट हां. तर त्याच्यामुळे तुम्हाला काय प्राप्त होतं तर अ, योग्य अभ्यासक्रमाच्या योग्य मूल्य योगदानाबद्दल अधिक जागरूक होणे, शिकणारा विद्यार्थी जे अंतिम उद्दिष्ट आहे त्यावर हे काहीतरी वाक्यरचना काहीतरी बदललेली आहे. त्यावर शिक्षणाचा काय परिणाम होत आहे त्याबद्दल जागरूक होणे हे आवश्यक आहे. हां, आपण आता त्याच्यासाठी आपल्याला जर एखाद्या विद्यार्थ्यांच्या आपण व्यक्तिमत्व विकासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता या मूल्य शिक्षणाच्या आपण विचार केला तर तुम्हाला व्यक्तिमत्व विकासासाठी योगाचा उपयोग होऊ शकतो का? किंवा अशा दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारले जातील. आता व्यक्तिमत्व विकास जर तुम्हाला घडवून आणायचा आहे, तर तुम्हाला मूल्यांचं शिक्षण तुम्हाला द्यायला पाहिजे. बरोबर? मूल्यांचं शिक्षण देताना आता त्याचा व्यक्तिमत्व विकास घडवून आणायचा. त्याचा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक सगळ्या स्तरावरती त्याचा विकास घडवून आपल्याला आणायला लागतो, तर त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास होतो. आणि मग त्याच्यासाठी काय असतं म्हणजे अ, काय करायचं तर मूल्य म्हणजे आपली ही जी मूल्य शिकवली जातात, तर ती अभ्यासक्रमामध्ये ती असणं, त्याच्याबद्दल जागरूक होणं हे आवश्यक आहे. आणि जी काही मूल्य शिकवली जातात विद्यार्थ्याला, तर त्याचा अंतिम उद्दिष्ट म्हणजे त्याच्या शिक्षणावरती काय परिणामात होत आहे, त्याच्याबद्दल जागरूक होणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जी मूल्य शिक्षणामध्ये अंतर्भूत केलेली आहेत, त्याचा परिणाम त्या मुलांवर घडतोय की नाही? मगाशी जे मूल्यमापन सुनीताताई म्हणाल्या, ते मूल्यमापन होतंय की नाही? त्याच्याबद्दल जागरूक म्हणजे मूल्यमापन होतंय की नाही? मूल्यमापन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही बदल घडून आलेले, चांगले बदल घडून आलेले दिसतायत की नाही? याच्याबद्दल तुम्हाला जागरूक होणं आवश्यक आहे. एवढं लक्षात येतंय का? हे थोडं वाक्यरचना गडबड झालीये, पण हे तुम्हाला कळलं का, की आपल्याला मूल्य शिक्षणाचा जर अंतर्भाव आपण त्या शिक्षणामध्ये, अभ्यासक्रमामध्ये केला, तर त्याच्यामध्ये या मूल्यांचं योगदान काय आहे? त्याच्यामध्ये त्याच्या मुलांमध्ये काय फरक दिसून येतोय? आणि त्या शिक्षणाचा त्याच्यावरती झालेला परिणाम चांगला झालाय किंवा वाईट झालाय, त्याबद्दल तुमची जागरूकता असली पाहिजे. मॅम, हं? हां. आता जरी आपण सिलेबस काढून बघितला तरी प्रत्येक धड्यातून एक दोन मूल्य आणि गाभा घटक हे रुजवण्यात आलेलेच आहेत. आपण फक्त बरोबर. त्याच्याकडे बघण्याचा कल आणखी वाढलेला नाही, पालकांचा असो किंवा विद्यार्थ्याचा तुम्ही घेण्याचा. तुम्ही सांगू मी ही पण गोष्ट म्हणेल म्हणजे माझी आई स्वतः एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून रिटायर झाली. पण आताच्या काळामध्ये जर बघितलं ना, तर एक वर्गामध्ये शिकवणं किंवा टाचण काढण्यासाठी जी असतं ना, त्याच्यात कुठली मूल्य शिकवली जातात, पण ती खरोखर वर्गामध्ये शिकवली जातात का मला सांगा? तेवढं मी आता त्याच्याकडे लक्ष दिलं जातो मी का सांगा? मी एका ग्रामीण भागामध्ये आहे. हां, माझ्या वर्गात जास्त मिनिमम 25 ते 30 लेकरं आहेत. बरोबर. त्यामुळे आमचं वैयक्तिक शेड्यूल असं असतं ग्राउंडमध्ये, म्हणून आम्हाला एवढं अडचण नाही येत या गोष्टी शिकवताना. बरोबर. आणि 25 ह्याचं ते 30 मूल्यमापन म्हणजे तुम्ही अगदी खूप आयडियल शाळेमध्ये आहात. आता शहरांमध्ये, शाळांमध्ये हां, 80 ते हां. 100 मुलं असतात. हो, हो. काय तो मात्र काय लक्ष देणार मला सांगा त्या मुलांमध्ये? काय नाही, लक्ष देणार? ती पिढी मात्र बरबादच होत चालली आहे थोडक्यात म्हणा की आता. आणि दुसऱ्या गोष्टी हे टाचण काढण्यापुरतं, लिहिण्यापुरतं की काय अभ्यास घेतला आणि ते तेवढंच ते मर्यादित राहतं. तेवढं अरे बस रे, अरे तो कोण पट्टी घेऊन मारत असतो, त्याची पेन्सिल खाली किती गोष्टी असतात. अर्धा वेळ तर त्याच्यामध्येच जातो. जातो. बरोबर आहे की नाही? हो मॅम. हां, म्हणजे जर विचार केला तर याला शिक्षण पद्धती जबाबदार आहे सगळी. बरोबर आहे ना? म्हणजे राजकीय आणि हां, शिक्षण हां. पद्धती सगळंच राजकीय परिस्थिती जबाबदार आहे. शिक्षण पद्धती नाही जबाबदार.
हा कारण म्हणजे एका एका शिक्षका माझे 35 ते 40 स्टुडंटच असणं गरजेचं आहे. पण कसं आहे मला सांगा ना, आपण अन्याय सहन करणारा पण जबाबदार असतो ना, पण आपण एका ठराविक लिमिटच्या बाहेर शिक्षण संस्थाही जाऊ शकत नाहीत, कारण त्यांना मग तो एक वेगळा विषय आहे. पण म्हणजे हा, म्हणून पण पण हे तुमच्या आता लक्षात आलंय ना. आता तुम्ही 25-30 मुलं असतील तर तुम्ही लक्ष देऊ शकता. 50 मुलं, पूर्वी 50 होती तोपर्यंत सुद्धा ठीक होतं. हम्म. पण आता म्हणजे 80 आणि 100 मुलं आहेत. नाही. म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये, मराठी शाळांमध्ये तर शाळा गळती आहे. म्हणजे शिकवणाऱ्यालाही काय उत्साह राहील अशी परिस्थिती आली. फक्त असं सगळं विचित्र हे झालेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टींकडे आणि म्युन्सिपाल्टीच्या शाळांमध्ये येणारे मुलं असतात ते अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य घरातून आलेले असतात, की ज्यांना हो. जिथे घरात नैतिक मूल्यांचा ऱ्हास झालेला दिसून येतो, तर अशा मुलांना कोण डोक्याला त्रास करून घेईल? अशी एक विचार हो ना. पद्धती पण झालेली असते. बरोबर? म्हणजे हो. हा सगळ्याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवर आपल्या होतोय. हम्म, हम्म. आणि आता ही म्हणजे आता हे आपण जर विचार केला तर ही जी नैतिकता आहे किंवा संस्थांमध्ये ही नैतिकता जी काही दिसून येते, तर त्यांच्यावरती म्हणजे असा विचार केला पाहिजे की ती प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये आपण जसं म्हणतोय की मी माझ्या शाळेपुरतं किंवा माझ्या वर्गापुरतं तरीच मी चांगलं शिकवेन किंवा मी चांगले परिणाम घडवून आणू शकेल. बरोबर? आता जी झालीये परिस्थिती जी झालीये. पण आपण जर विचार केला, आपण हे जर शिक्षण आपण घेतो आहोत, तर निदान आपण हा विचार करू शकतो, की माझ्या वर्गातल्या मुलांना मी चांगलं शिक्षण देईन. मग माझ्या वर्गातल्या मुलांचा उत्कर्ष झालेला बघून शेजारच्या वर्गातल्या बाईला तरी वाटेल, की नाही, नाही मी पण शिकवायला पाहिजे. बरोबर? म्हणजे एखाद्या संस्थेमध्ये किंवा जर तुम्ही म्हणजे मुख्याध्यापक पदावर असाल, तर तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये काय चांगले परिणाम घडवून आणता येतील. सगळ्या शिक्षण संस्था असं आहेत असं नाहीये. पण हे आपल्याला थोडं हे झालेलं दिसून येतंय. बरोबर? सगळे एक दुसऱ्यावरती घटक अवलंबून बरोबर. आहेत. मग मी तेच म्हटलं ना, की मी माझ्यापुरतं जरी चांगलं घडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे जसं स्वच्छता ही माझ्या घरापुरती, माझ्या परिसरापुरती स्वच्छ ठेवण्याचं जर प्रत्येकाने आपण वचनबद्ध झालो, तर पूर्ण परिसर स्वच्छ होणार नाही का? तसंच आहे ना. आपल्या शिक्षण संस्थेमध्ये तुम्ही जी काही फिलॉसॉफी आहे किंवा जी काही नैतिकता आहे, ती मूल्यांवर तुम्ही भर दिला, तर पुढची पिढी नक्कीच चांगली होऊ शकते. म्हणजे आता हे बदल असे झालेले दिसतात, की मुंबईसारख्या ठिकाणी सिग्नलवरती जी मुलं म्हणजे फिरत असतात, त्यांच्या शाळा रात्रीच्या घेतल्या जातात आणि त्यांना शिकवलं जातं. त्यांना काही गोष्टी चांगल्या त्यांच्यावरती नैतिक मूल्य घडवण्याचा त्यांचा म्हणजे प्रयत्न बऱ्याच संस्था करताना दिसतात. म्हणजे आपण आता असं म्हणूया, की यू-टर्न घेतलं गेलेलं आहे थोडक्यात, की आपण वाईटाकडे गेलेलो आहोत आणि वाईटाकडून आपल्याला त्याचा परिणाम लक्षात आलाय आणि आता आपण परत पुन्हा चांगल्याकडे जाण्याची आपल्याला गरज आपल्याला जाणवली आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न सुरू झालेले आहेत. काही लेव्हलवरती असं आपल्याला म्हणता येईल. कुटुंब यामध्ये पालकांचा आर्थिक विकसनासाठी जो जोर दिला जातो, तिथं पालक मुलं म्हणजे आपल्या पाल्याकडं विशेष लक्ष देत नाहीत असंही वाटते कधी कधी. कारण घरी सगळे जेमतेम परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी पैशाचा हव्यास करून बाहेर कामाला जाणं आणि विद्यार्थ्यांना घरी म्हणजे मुलांना घरी एकटं सोडणं किंवा त्याच्यावर लक्ष नाही ठेवणं असं बी झालंय थोडक्यात. नाही, हे असं होतं, पण तरी सुद्धा ना, मी म्हणेन प्रत्येक घराची एक बैठक असते. तुम्ही विचार करा या गोष्टीचा. जर एखाद्या गरीब घरातली मुलं चांगली नसतात का? आता श्रीमंतांकडे पैसा असतो तरी कामाला जात असतात. मग तिथे तुम्ही काय म्हणाल? तिथे तुम्ही काय म्हणाल? ते ना मग पैशाची गरज नसताना सुद्धा स्त्रीनं बाहेर कमवायला जाणं हे तिचा म्हणजे शिक्षणाचा तिचा उपयोग करण्यासाठी जाते ती. पण मग आपण असं म्हणू शकतो ना, की जरी ती गेली कामावरती गेली तरी तिचं मुलांकडे लक्ष आहे. आहे. त्याची सोय तिने करायला पाहिजे किंवा वडिलांनी सुद्धा, नुसतं आईनी का? नाही. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते ना. त्या पूर्ण पुरुष एखादं लहान मूल वाढवणं ही पूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. बरोबर आहे ना? हो ना. त्यामुळे
सगळ्या दृष्टीने म्हणजे नुसतं आईवरती नसतं, वडिलांवरती पण तेवढंच अवलंबून असतं, आजी आजोबांवरही तेवढंच असतं. सगळं म्हणजे पूर्ण कुटुंबच त्याला जबाबदार असतं. एखादा मुलगा चांगला घडतो किंवा वाईट. एखादा मुलगा सुद्धा ऐकत नाही असंही असू शकतं एखाद्या ठिकाणी. पण जे आपल्याला जास्ती प्रमाणात दिसतं त्याच्याबद्दल आपण नेहमी बोलत असतो. आता माझी स्वतःची आई नोकरी करत होती. याचा अर्थ असा होता का, की आमच्याकडे तिचं लक्ष नव्हतं. पण तिने आम्हाला अशी सवय लावली होती, की आम्ही दिवसभरात काय-काय केलं ना, ते आम्ही तिला सगळं सांगायचो. तिला माहिती असायचं आम्ही कुठे जातोय, काय करतोय, शाळेमध्ये कोण, काय चाललंय, आमच्या मैत्रिणी कोण आहेत, काय आहेत. थोडासा विश्वास पण ठेवायला लागतो मुलांवरती. ऍट द सेम टाइम त्या विश्वासाने ते काय सांगतायत ना, ते तुम्हाला ऐकायला पण पाहिजे असतं. मुलांना ऐकायला पाहिजे असतं. बरोबर? आपण ऐकत नाही त्यांचं. आपले आई वडील, आता तुमचे आई वडील टीचर होते, माझे आई वडील तर एकदम शेतकरी होते, पण त्यांनी हो, एकदम माझी आई सुद्धा शेतकरीच होती. तेच ना. शेतकरीच होती. 11वी नंतर ती आली ठाण्यामध्ये, तेव्हा तिला काहीच, आपण कुठे चाललोय, लग्न होऊन आली तर काही चप्पल नव्हती पायात. अशा स्थितीतून हं. सातपुड्याच्या पायथ्याशी शेवटचं गाव जिथे बस मुक्कामाला असते, अशा ठिकाणाहून ती आलेली होती. पण मी 1.5 वर्षाची आजपर्यंत झाल्यावरती टीचर केलं मॅडम. शिक्षणाने जो परिणाम घडून येतो ना, ते मी माझ्या बाबतीत सांगू शकते. कारण हम्म. मला तिने आजीकडे ठेवलं. माझे आजी आजोबा दुसऱ्यांच्या शेतात काम करायचे. पण हो ते ना. म्हणाले, की आम्ही तुझ्या मुलीला सांभाळू. माझे बाबा ठाण्याला, आई गावी. आई वेगळ्या ठिकाणी, मी वेगळ्या ठिकाणी. असं तिने 2 वर्ष डी केलं. मग पुढे नंतर BA केलं. काय-काय शिकत गेली ती पुढे. पण आज ती शिकली, तिच्या शिक्षणामुळे आम्ही शिकलो. बरोबर. म्हणजे आपल्याला आपल्या घरातले संस्कार हे आपण ठरवायचे असतात. एक पद्धत, एक असतं प्रत्येक घराची एक बैठक असते. बरोबर. ती आपण नीट सुधारायला पाहिजे प्रत्येकाने. हं. चला आपण पुढे जाऊया. अ, मूल्य शिक्षण म्हणजे मूल्यांची हुकुमशाही प्रवृत्ती नाही. ही एक प्रक्रिया आहे, जी शिकणाऱ्यांमध्ये चिंतनशील विचार करण्याचा, स्वतंत्र निर्णयाच्या सवयी लावण्याची. आता त्याच्यामुळे मूल्य शिक्षणामुळे काय होतं ते आपण बघणार आहोत. चिंतनशील विचार करण्याच्या आणि स्वतंत्र निर्णयाच्या सवयी लावण्याची, शिकणाऱ्यांच्या दृष्टिकोनावर, विश्वासावरती, धारणांवर प्रभाव टाकणारी आहे. म्हणजे मूल्य शिक्षणामुळे काय काय होऊ शकतं तर आपल्याला, आपण एखाद्या गोष्टीबद्दल विचार, म्हणजे मुलं सुद्धा एखाद्या गोष्टीचा परिणाम काय चांगला होईल, वाईट होईल ते करू शकतात. त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची सवयी लावायच्या असतात. त्यांचा एक दृष्टिकोन कुठल्याही गोष्टींमध्ये, तो त्यांचा एक चांगला दृष्टिकोन होण्यासाठी सुद्धा ही एक मूल्यांची त्यांना म्हणजे त्याच्यावर परिणाम घडून येतो. किंवा विश्वास आणि धारणा यांच्यावर सुद्धा त्यांचा प्रभाव या मूल्यांचा घडू शकतो. आता एक छोट्या गोष्टी असतात. लहान मुलांना आता सगळेच जण, आता पूर्वीच्या काळची थोडी पद्धत मला वाटतं खेडेगावांपर्यंत बदललेली आहे, की एखादं खेळणं घ्यायचं म्हटलं तरी सुद्धा त्या मुलाला आवडेल ते खेळणं घेतलं जातं. बरोबर आहे ना मी काय म्हणते ते? अगदी ₹2, ₹5 काही पण असेल, किंवा एक चॉकलेट घ्यायचं झालं तरी तो मुलगा सांगतो मला हे हवंय. बरोबर? ते हवंय हे त्याला कळतं. हं. त्याचा निर्णय काय आहे तो ते सांगत असतो. आता आपण जर एखादा फ्रॉक घ्यायला गेलो एखाद्या मुलीसाठी, तर तो फ्रॉक आपल्याला, ती म्हणाली हा पाहिजे. जर आपल्या बजेटमध्ये आई-वडिलांच्या बसत असेल, तर आपण बरोबर तो घेतो. म्हणजे ती निवड करण्याची त्याला सवय लागते. पण आपल्या बजेटमध्ये आई-वडिलांच्या बसत नसेल, तर आपण त्याला चांगल्या शब्दामध्ये त्याला सांगून आपण दुसरा घेण्यासाठी, त्याला आपण निर्णय घेण्यासाठी आपण त्याला प्रवृत्त करू शकतो. हे पटतंय का तुम्हाला? आपण त्यांना हे नाही, हे नको घेऊस, हाच घे, असं आपण त्यांना नाही म्हणायचं. आपण त्यांना दुसरा घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो की नाही? हे पटतंय का तुम्हाला? बरोबर आहे. आपण म्हणजे प्रवृत्त करू शकतो. हां. प्रवृत्त करू शकतो ना. आपली परिस्थिती नाही. आता कोणत्या वयातलं मूल आहे, त्यानुसार आपण त्याला त्या शब्दांमध्ये आपण समजावून सांगू शकतो. बरोबर. प्रत्येक वेळेला आपण गरीब आहोत, आपण गरीब आहोत असं तर आपण नाही म्हणणार. पण आपण त्याला चांगल्या शब्दांमध्ये
त्याला ती समज आपण नक्कीच त्याला देऊ शकतो आणि त्याला त्या निवडीचं स्वातंत्र्य आपण जर लहानपणापासून दिलं. बरीच मुलं मोठी होतात त्याला तरी त्यांना कळत नाही मी हे करू का ते करू. कायम ते आई वडिलांच्या तोंडाकडे बघतात. जर याचा विचार आपण केला तर याची मुळं लहानपणापासूनच आहे की त्याला निवडीचं स्वातंत्र्य, भले त्याचे निर्णय चुकतील, बरोबर, भले त्याचे निर्णय चुकतील, पण त्यांना सांभाळून घ्यायला आपण आई वडील असतो की नाही. कितपत चुकणार आहे हेही आपल्याला कळत असतं. त्यामुळे आपण त्याला काही खड्ड्यात पडू देणार नाही आहोत. त्याचा एखाद्या गोष्टीचा निर्णय जर चुकला, पण त्याला ते निवडीचं स्वातंत्र्य दिलं तर त्याला नक्की कळतं की हे करावं का नाही करावं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण त्यांना ह्या गोष्टी शिकवू शकतो. बरोबर आहे ना? विद्यार्थ्यांनी अखेरीस योग्य तर्कसंगत विचार परामर्श करून निर्णयांवर पोहोचून आणि त्यांची अंमलबजावणी केल्यावर परिस्थितीचे स्वतंत्र मूल्यांकन करण्यास सक्षम झाले पाहिजे. तर त्याच्यानी काय तुम्हाला साध्य होणार आहे की तर्कसंगत विचार परामर्श करून निर्णय त्यांना घेता आला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केल्यानंतर परिस्थितीचे स्वतंत्र मूल्यांकन म्हणजे काय की एखादी परिस्थिती जर घडल्यानंतर ते काय होणार आहे, चांगलं वाईट हे त्यांना समजलं पाहिजे. म्हणजे कुठली परिस्थिती हाताळण्यासाठी एखादी गोष्ट जर करायची आहे तर ती कशी करायची, मग ती कशी करायची त्याच्यासाठी चांगल्या वाईट बाजूंचा विचार करायचा. मग तुम्ही त्या निर्णयापर्यंत पोहोचता. मग एक तुमचा निर्णय झाल्यानंतर ती गोष्ट तुम्ही करता. मग ती केल्यानंतर आपण जी केली ती बरोबर केली की नाही, याच्यामध्ये आपलं काय चुकलं, अजून चांगलं काय करायला पाहिजे होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामुळे साध्य होऊ शकतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही विचार केला की मूल्य शिक्षण आपण देतो तर कुठे कुठे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक वळणावरती त्याचा आपल्याला फायदा होत असतो. आपण आता हे वैयक्तिक जीवनामध्ये बघितलं. आता मूल्य शिक्षणाचे सामाजिक उद्दिष्टही आहे. घरे आणि कुटुंबे यांसारख्या उपसंरचना सुसंवादीपणे बसत असलेल्या कल्पना केलेल्या समाजाच्या पूर्ततेकडे वाटचाल केली पाहिजे. म्हणजे सामाजिक उद्दिष्ट काय आहे तर आपलं कुटुंब, घर म्हणजे तर याच्यामध्ये समाजाच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर चांगला समाज घडवण्यासाठी आधी त्या व्यक्तीचा विकास चांगला झालेला पाहिजे. मग व्यक्तीचा विकास झाला की कुटुंबाचा विकास आपोआप होतो. प्रत्येक व्यक्तीचा झाल्यानंतर एक कुटुंब चांगलं झालं की एखादा समाज आहे तर तो सुद्धा चांगला घडण्याकडे त्याची वाटचाल होते. हा समाज एकीकडे व्यक्तींना त्याच्या क्षमतांची पूर्ण जाणीव करून देण्याची संधी देतो आणि दुसरीकडे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. म्हणजे काय, समाज जर चांगला झाला तर समाज चांगला होतो म्हणजे काय की प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या क्षमता ओळखून तो त्या क्षमता ओळखतो आणि त्याचा विकास घडवून आणत असतो. आणि दुसरीकडे काय होतं की समाज चांगला झाला की आपलं राष्ट्र सुद्धा चांगलं होतं की नाही. म्हणजे राष्ट्रीय ध्येय चांगला समाज बनवण्याचं किंवा आपलं राष्ट्र चांगलं करण्याचं ध्येय सुद्धा तिथे होतं. अशा प्रकारे मूल्य शिक्षणाकडे दोन कोनांतून पाहिले जाऊ शकते. व्यक्तीच्या कोनातून एक म्हणजे चांगली व्यक्ती तयार करणं, आदर्श व्यक्ती बनवणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे समाजाच्या कोनातून ते एक आदर्श समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक वास्तव ओळखते. म्हणजे समाजामध्ये काय काय म्हणजे आपण म्हणतो ना समाजाचं भान, सामाजिक भान आपल्याला राहतं. आपण जर तुम्हाला मूल्य शिक्षणाचा अंतर्भाव जर आपण शिक्षणामध्ये केला तर दोन गोष्टी, एक व्यक्तिगत जीवन आणि एक समाज जीवन. आणि समाज सुधारतो म्हणून तुमचं राष्ट्र सुधारतं. हा त्याचा थोडक्यात आपण म्हणूया की म्हणूया थोडक्यात इथे त्यांना सांगायचं आहे. तथापि त्यांच्या संपूर्ण अर्थाने त्यामध्ये योग्य संवेदना विकसित करणे समाविष्ट आहे. नैतिक सौंदर्याचा सांस्कृतिक आध्यात्मिक आता म्हणजे काय की एखादा समाज जर सुधारायचा तर तो कोणत्या कोणत्या पातळीवरती सुधारला जाऊ शकतो. तर ह्या सगळ्या पातळीवरती त्याच्यामध्ये तुम्हाला विकास झालेला दिसून येतो. योग्य मूल्यांचे निर्णय घेण्याची क्षमता. आता योग्य मूल्यांचे निर्णय घेण्याची क्षमता त्याचं इंग्लिशमध्ये ॲबिलिटी टू मेक प्रॉपर व्हॅल्यू जजमेंट. म्हणजे तुमचे जे मूल्य आहे तर त्यांचा निर्णय तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला घेता येतो. नंतर प्रतिस्पर्धी मूल्यांपैकी निवडण्याची क्षमता.
एखाद्याच्या जीवनामध्ये त्यांना आंतरिक बनवणं म्हणजे अंतर्मुख बनवून त्याच्याकडे तुम्ही तुमच्या जीवनाकडे बघवणं आणि ते रिअलाइज ते जाणवून देणं हा त्याचा म्हणजे ह्या ज्या संवेदना आहेत ना, तर ह्या त्या आहेत की ह्या तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी तुम्हाला मिळतात, जाणवतात की तुम्ही तुमचे जी काही मूल्य आहेत तर त्याच्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता किंवा जी दुसरी त्या मूल्यांना प्रतिस्पर्धी मूल्य आहेत ना, तर ती सुद्धा तुम्हाला निवड करता येऊ शकते आणि तुम्ही स्वतःच्या आपल्या जीवनामध्ये तुम्ही आतमध्ये ती बघू शकता म्हणजे आपण कसं वागतो आहोत किंवा आपल्याला कुठपर्यंत जायचंय आणि ती जाणवू शकता तुम्ही आणि त्याच्यानुसार तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता. मूल्य शिक्षणाचा उद्देश किंवा उद्दिष्ट सर पुढचं लेक्चर आहे का? हो आहे. एक 5 मिनिटं घेऊ सर, दुसरे येत असतील मला सांगाल का? हो तोपर्यंत मी जॉईन घेते. झालं की सांगतो मी सर. मूल्य शिक्षणाचा उद्देश किंवा उद्दिष्ट मूल्य आत्मसात करणे किंवा त्यांचे आंतरिकीकरण करणे, जी जीवनात प्रथमतः व्यक्तीच्या अनुभवातून स्थापित केली जाते. आपण एखादी मूल्य आपल्यामध्ये येतात. आता खरं बोलायचं किंवा खोटं बोलायचं नाही, ह्या ज्या काही गोष्टी किंवा त्याचे दुष्परिणाम काय होतात हे आपल्याला एखाद्या अनुभवातून येतं आणि काहींना म्हणजे आता आपण ऐकत असतो पण खोटं बोलण्याचे दुष्परिणाम काय होतात तर ते एखाद्या प्रसंगातूनच तुम्हाला अनुभवता येतात. लहान असताना खोटं बोललात आणि चोरी पकडली गेली किंवा बसणारा मार हा तो त्याचा अनुभव झाला आणि मग त्याच्यामुळे त्याला वाटतं की नाही हा मार बसायला नको, त्याच्यापेक्षा मी खरं बोलतो. म्हणजे अशी वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी जी मूल्य आहेत तर ती वेगवेगळ्या अनुभवातून तुम्ही शिकू शकता. मूल्य शिक्षणाने समकालीन घटना आणि दैनंदिन घटनांच्या नैतिक परिणामांवर निष्पक्ष मनाने विचार करण्याची क्षमता विकसित केली पाहिजे. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत आहेत म्हणजे किंवा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडतात तर त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावरती काय होत आहेत ह्याचा तुम्हाला करता आला पाहिजे आणि तो विचार तुम्ही केल्यानंतर तुमचं आयुष्य तुम्ही चांगलं कसं करू शकाल ते म्हणजे त्या दृष्टीने तुम्ही विचार केला पाहिजे, तुमच्या क्षमता विकसित केल्या पाहिजे. म्हणजे माझं आयुष्य आजूबाजूच्या घडणाऱ्या घटनांचा परिणाम माझ्या आयुष्यावरती काय होतोय याच्याबद्दल आधी तुम्हाला विचार करता आला पाहिजे आणि मग तो घडणारा परिणाम आहे त्याच्याने तुमचं आयुष्य जर चांगले वाईट परिणाम तुमच्या स्वतःच्या आयुष्यात घडत असतील तर तो तुम्ही चांगलं करण्यासाठी तुम्ही कसं वागायला पाहिजे किंवा कोणते निर्णय घेतलं तर तुमचं स्वतःचं आयुष्य सुधारेल किंवा कुटुंबाचं आयुष्य सुधारेल तर त्या क्षमता तुम्ही विकसित केल्या पाहिजे. लोकशाही पूर्वी छडी लागे छम छम विद्या येई घम घम म्हणत होते, आता मारणं तर दूरच राहिलं, जोरात बोलणं सुद्धा नाहीये. तेच काही गोष्टी चुकतात आहेत पण आता ठीक आहे. पण काय आहे ना मारणं बंद झालं, काही ठिकाणी अति मारणं झालं आणि किती अत्याचार होतात आणि त्यामुळे काही निर्णय घ्यायला लागतात. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय आणि सामाजिक एकसंधता आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या इतर मूल्यांचा म्हणजे आपण त्यांना जर चांगलं म्हटलं तर त्या दृष्टीने आपण राष्ट्रीय भावना मजबूत केली जाऊ शकते. म्हणजे आता आपण मूल्य शिक्षणामध्ये व्यक्तिगत बघितलं, आपण कौटुंबिक त्याच्याबरोबर सामाजिक बघितलं. मग ज्या वेळेला सामाजिक गोष्टी येतात त्याच्यानंतर मग पुढे काय येतं, पुढे तुमचं राष्ट्र येतं, बरोबर. मग त्या राष्ट्रीय या ज्या भावना आहेत तर त्या सुद्धा लहानपणापासून तुमच्यामध्ये त्या मजबूत केल्या जाऊ शकतात. त्याच्यामुळे म्हणजे असं इथे सांगितलेलं. आधुनिक जीवनातील समस्या आणि चिंता जसे गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, मानवी हक्कांचे उल्लंघन, नैसर्गिक संसाधनांचा गैरवापर, लोकसंख्येचा स्फोट, जागतिक
शांततेस धोका, दहशतवाद इत्यादी. आता जे आपण मगाशी बघितलं की जे मूल्यांना प्रश्नचिन्ह करणारी ही जी गोष्ट आहेत ना, ह्या सगळ्या की गरिबी म्हणजे निरक्षरता, तर तरी सुद्धा आपण जर विचार केला तर या ठिकाणी सुद्धा मूल्य शिक्षणाचं उद्दिष्ट फायदेशीर या ठिकाणी सुद्धा फायदेशीर ठरू शकतात. म्हणजे आपण आधुनिक जीवनातल्या ह्या सगळ्या समस्या आहेत, बरोबर ना? गरिबी, निरक्षरता, भ्रष्टाचार, मग ह्याच्यात सुद्धा आपण चांगले परिणाम घडवून आणू शकतो की नाही? आता बरेचसे जण ना काय म्हणूया, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये किंवा म्हणजे सगळ्या ऑफिसेस मध्ये म्हणा किंवा शाळांमध्ये आध्यात्मिक म्हणजे भगवद्गीतेतली काही वचनं किंवा वेदांतामधली काही वचनं घेऊन त्याचा एक प्रोग्राम बनवला जातो आणि त्याच्यावरती त्या लोकांना शिक्षण दिलं जातं की हे असं वागावं तसं वागावं. हे आपल्या इथे गीतेमध्ये दिलंय, पण गीता वाचायला कोणी जाणार नाही किंवा ती समजून घ्यायला कोणी जाणार नाही. पण ह्याचे जे कोर्सेस केलेले आहेत ना, तर त्या ठिकाणी आता हल्ली बरेच जण जातात आणि हीच मूल्य तिथे नव्याने शिकवली जातात. पण आपण जर विचार केला, हे जरी असलं तरी आपण म्हणूया ठीक आहे, उशिरा का होईना ते निदान त्याचा वापर आयुष्यामध्ये ते आणतात आहेत आणि त्यांचं जे स्ट्रेसफुल झालेलं लाईफ आहे ते आयुष्य ते अगदी शांततेचं करण्याचा प्रयत्न बऱ्याच ठिकाणी झालेला दिसून येतो. म्हणजे या सगळ्यांवरती सोल्युशन मूल्य शिक्षण हाच आहे आणि ते वेगवेगळ्या माध्यमांतून हे केलं जातं. आता योग आणि मूल्य, आता योगाचा कसा काय अंतर्भाव